देश राम भरोसे आणि मोदीजी PR मीडिया आणि अंधभक्तांच्या भरोश्यावरती हा देश आणि मोदीजीचं साम्राज्य चालू आहे। कारण काल जो अहमदाबादमध्ये हादसा झाला, जी दुर्घटना झाली ती खूप दुर्दैवी आहे। त्या सर्वांच्या आयुष्याला किंवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो। 250 लोकांना घेऊन जाणारा जो विमान होता 40 सेकंदाच्या आतमध्ये एका हॉस्टेलवरती जाऊन क्रॅश होतो आणि त्या हॉस्टेलमधले किती मेले हे माहीत नाही। ह्याच्यातले 250च्या आसपास आणि त्याच्यातला कोणीतरी एक वाचलेला आहे, तो कसा वाचला तेही माहीत नाही। आता एयर इंडियाचा सगळ्यात चांगल्या 3 महीने पहले लंदन ट्रैवल करते वक्त एयर इंडिया के इसी एयरक्राफ्ट की वीडियो शेयर करी थी, कंप्लेंट करी थी, किसी ने सीरियसली नहीं लिया और आज एयर इंडिया फ्लाइट टू लंदन crash with more than 200 people on board has crashed shortly after takeoff. मैं और मेरी दोस्त लंदन से वापस आ रहे थे बिजनेस क्लास में। एयर इंडिया की इस फ्लाइट की आप हालत देख लीजिए, कहीं कहीं से तो चीजें बाहर आ रही है। मेरी बिजनेस क्लास की सीट रिक्लाइन नहीं हो रही, पानी ऊपर से टपकी जा रहा है, एबनॉर्मल सी खरखर जैसी आवाज आ रही है बाहर से। एयरक्राफ्ट की हालत इतनी बदतर थी कि हमारे साथ बाकी लोगों ने भी कंप्लेंट करी। लॉग बुक में भी यही है। ग्राउंड स्टाफ के सीनियर इंजीनियर को आने में 40 मिनट लगे और वो कहता भैया मैं कुछ नहीं कर सकता, प्रोटोकॉल के हिसाब से आप कंप्लेंट बॉक्स में कंप्लेंट डाल दो। वो भी किया, स्टोरीज डाल के एयर इंडिया को टैग करके उसकी कंडीशन भी बताई। मगर हमारे देश की नंबर 1 एयरलाइन है ये, तो हम विश्वगुरु बन के उखाड़ क्या रहे हैं। कभी कभार लगता है हमारे देश में इंसान की कीमत इतनी कम है, ना रोड पे, ना रेल में और ना आसमान में। 250 लोकांना घेऊन चाललाय। 2 चांगले पायलट आहेत, कुणाचा 11,000 तासाचा एक्सपिरियन्स आहे, कोणा 1100चा आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे 30 सेकंदाच्या आतमध्ये दोन्ही इंजन फेल असलेलं त्यांना समजतं आणि ते जाऊन तिथं धडकतं। त्याच्यामध्ये कित्येक लोक असे आहेत, डॉक्टर होते जे बाहेर जाऊन स्वतःचं आयुष्य किंवा करिअर स्टार्ट करणार होते। त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी होते। त्याच्यामध्ये असे बरेचसे फॅमिली, शेवटची सेल्फीसुद्धा काही लोकांची आलेली आहे। खूप हृदयविदारक हे दृश्य होतं। त्याच्यामध्ये आपले अमित शहाजी तिथंच कुठंतरी फिरत असतील, ते आले आणि त्यांनी म्हणजे एक कॅज्युअल, एकदम कॅज्युअल न शोभण्यासारखं स्टेटमेंट देतात की मैं एक बात जरूर कहना चाहता हूं कि ये एक्सीडेंट है, एक्सीडेंट को कोई रोक नहीं सकता। हे अपघात आहे, ह्याला कोण थांबवू शकतं? हे अशा गोष्टी होत राहतात। गृहमंत्र्यासारख्या व्यक्तींना असं कॅज्युअल स्टेटमेंट देणं म्हणजे शोभतं का? त्याच्यावरती लोक काय विचार करतील किंवा त्या घरच्यांना काय वाटेल? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहेत, ह्या गोष्टी का होत आहेत त्याचे रूट कॉज शोधले पाहिजेत आणि जर विमान 30 सेकंदसुद्धा उडू शकत नसेल तर त्याच्या पाठीमागचे कारण शोधले पाहिजेत। माझ्याकडे एक व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ इथं मी तुम्हाला दाखवेन। त्या व्यक्तींनी गेल्या 1-1.5 महिन्याच्या पाठीमागं एअर इंडियाला कंप्लेंट केलेली होती की त्याची बिझनेस क्लासच्या सीटमध्ये सुद्धा पाणी टपकत होतं। त्याच्यामध्ये म्हणजे एवढी बेकार अवस्था, काही काढलं, सगळ्या गोष्टी बंद होत्या। मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवेन त्याच्यामध्ये। तर हजारो कंप्लेंट एअर इंडियाच्या बाबतीमध्ये सरकारकडं किंवा एअर इंडियाच्या ऑफिशियल पेजला टॅग करून सुद्धा लोकांनी केलेलं होतं, तरीसुद्धा ह्याच्यावरती दखल न घेता त्या 250 कुटुंबाचं, आता कुटुंबच म्हणावं लागणार, 250 कुटुंबाला वाऱ्यावरती सोडलं अक्षरशः तुम्ही। आणि त्याच्यावरती तुम्ही स्टेटमेंट देता। आता मोदीजींचं त्याच्यावरती हाईट झाले, म्हणजे एवढा संवेदनशून्य प्रधानमंत्री देशाला पुन्हा भेटूसुद्धा नाही। एक प्रधानमंत्री आहात तुम्ही गेलात तर तुमच्याकडून देशाला आणि त्या घरच्यांना सुद्धा अपेक्षा आहेत की प्रधानमंत्री आलेले आहेत, काहीतरी आपल्या दुःखामध्ये सामील होतील, आपल्या संवेदना समजून घेतील, आपल्या वेदना समजून घेतील आणि काहीतरी त्यांना, त्यांच्या घरच्यांना रिलीफ तुम्ही द्याल। आणि जग ही तुमच्याकडे बघत असतं। देश तर बावळटांनी भरलेला आहे, म्हणजे अंधभक्तांनी भरलेला आहे थोडंफार। ते तर तुमच्या सगळ्या गोष्टीला ते जय जयकार करायला लागतात, पण देश आणि जग सुद्धा तुमच्याकडे बघतं। तुम्ही तो फोटोग्राफर अँगल चेंज करू तुम्ही जिथं उभारलात, तुमच्या डोक्यावर विमान आहे, तो अशा पद्धतीने जर फोटो घेत असेल तर तुम्हाला किती संवेदना आहे हे ह्या फोटोने तुमच्या ह्या ॲक्शनहून दिसून येतं। तुम्हीच म्हणता आपदा में अवसर, ह्याच्यापेक्षा खराब लाईन तुमची आणि ह्याच्यापेक्षा खराब तुमचं वर्तणूक ह्याच्या आजपर्यंत दिसलेलं नाही, आजपर्यंत नाही, बऱ्याच वेळा दिसलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण ह्याच्यामध्ये जबाबदारी कोणच घ्यायला तयार नाही।
गृहमंत्री आले, गृहमंत्र्यांनी कॅज्युअल स्टेटमेंट देऊन टाकलं. प्रधानमंत्री येऊन बघून त्यांचे फोटोबाज आणि आता IT सेलला ते फोटोज गेले आणि देशभर आणि जगातही ते काय ना काय एक प्रोपगंडा तयार करून मशनरी लावतात आणि ते मीडियावाले अंधाधुंद त्याची मार्केटिंग करणार. मोदीजींनी बघितलं, त्यांच्या आयुष्याचा आता उद्धारच होणार आहे अशा पद्धतीनं स्टेटमेंट्स आणि व्हिडिओ चालू करतील आता. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्या लोकांची जबाबदारी कोण घेणार? देशाचे गृहमंत्री म्हणून, देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्ही जबाबदारी घेऊन राजीनामा देणार का? कारण ही गोष्ट कॅज्युअल घेण्यासारखी नव्हती आणि तुम्ही यांच्या रक्तातच नाही मुळातच जिम्मेदारी घेणं, ह्या सरकारच्या रक्तात नाही जिम्मेदारी घेणं. कारण तुम्ही गेल्या 11 वर्षापासून जर बघितलात तर असे 8-15 दिवसाला एक घटना घडतात आणि हे लोक कॅज्युअल स्टेटमेंट देतात. ह्यांची जी मशनरी आहे, अंधभक्त आहेत, मीडिया आहे, PR एजन्सी आहे, त्या गोष्टीला असं म्हणजे लावा जावा लावून त्याला मोठं करतात आणि त्याच्यावरती ह्यांचा आजपर्यंतचा प्रपंच चालू आलेला आहे. तुम्हाला ह्या देशाने निवडून दिलेलं आहे, देशानेही आणि UM निवडून दिलेलं आहे. तुमची जिम्मेदारी आहे, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि देशाच्या पंतप्रधानासारखं कधीतरी थोडंफार काम करायला शिका. शेवटी जाता जाता तर किती दिवस राहणार आहात माहीत नाही, पण शेवटी जाता जाता तर हा जो तुमचा ॲरोगन्स आहे आणि हा तुमचा जो फोटोजीवी जो आहे, म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस मीडियामध्ये खूप बघितलं, तुम्हाला नको तिथं बघितलेलं आहे, मुतारीपासून ती इमानापर्यंत तुमचेच फोटो लागलेले आहेत, अजून किती बघायचं? आणि अशा ठिकाणी तर तुम्ही अशा गोष्टी कृत्य करू नये अशी देशाची आणि आमची सुद्धा अपेक्षा आहे. आणि हे अंधभक्तांनी हे देशातली मीडिया तर का नाही आता त्या गोष्टीला सुद्धा काही ना काही चांगला अँगल देऊन देशाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करणार आणि केलेलेही असतील आत्तापर्यंत. कारण मी मीडिया बघत नाही आणि मीडिया शक्यतो कोण बघूही नका सोशल मीडियावर, ठीक आहे. आता ह्या गोष्टीची जिम्मेदारी घेतली पाहिजे. गेल्या 11 वर्षापासून एकाही गोष्टीची जिम्मेदारी ह्या सरकारने घेतलेली नाही. परवाच आपला रेल्वेचा अपघात झाला मुंबईमधला, त्याच्यामध्ये 10-15 लोक मेले, त्याच्या आधी त्याच्यामध्ये 30-40 लोक मेल्याची हिस्ट्री आहे. असे रेल्वे दुर्घटनासुद्धा दिवसाला 5-50 होत आहेत देशामध्ये, लोक 5-50 मरत आहेत. हे कधी कधी येतात, ग्लिसरीन लावून रडत असतील किंवा काय रील वगैरे काढतात, रडण्याचं जरा नाटक करतात, पोस्ट करतात, विषय मिटला. असे रेल्वेचे दुर्घटना किती झालेले आहेत, असे त्या कुंभमेळ्याची दुर्घटना झालेली आहे, त्याच्यासोबतच पळापळीमध्ये त्या दिल्लीमध्ये कितीतरी लोक मेलेले आहेत, आज हे विमानामध्ये मेलेले आहेत, पहलगामची, पुलवामाची, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या कुठं सुनिश्चित झाल्या पाहिजेत. तुम्ही ॲज अ पंतप्रधान तुमच्या मंत्रिमंडळावर किंवा एक देशावरती सगळ्यात मोठं उपकार करा आणि तुम्ही स्वतः आता ह्या सगळ्या गोष्टीची जिम्मेदारी घेऊन एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून पंतप्रधान पदाचा राजीनामा द्या. कारण तुमच्याने आता ह्या गोष्टी झेपणा झाल्या आणि तुम्हाला लोक बघायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. नको त्या ठिकाणाहून, नको त्या अँगलनं जर असे फोटोज येत असतील तर इतिहासामध्ये तुमची नोंद कशी होणार आहे देव जाणो. म्हणजे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही अशा अवस्थेमध्ये तुमची आज छबी गेलेली आहे. देशावर उपकार करा आणि राजीनामा द्या. धन्यवाद.